वेलकम ऑल. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. आज जर पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर कृपया करण्याची गोष्ट आहे, आपलं चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. UPSCचा पेपर झाला आणि या पेपरमध्ये जे इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्थेवरचे जे प्रश्न आलेले होते ते आजच्या सत्राला आपल्याला अगदी डिटेलमध्ये जाणून घ्यायचे. चला सुरुवात करूया आत्ताच्या सत्राला. या सत्राची विशेषता अशी असणार आहे की आपण सोर्स सुद्धा डिस्कवर करण्याचा प्रयत्न करूया की आयोग कुठनं हे प्रश्न विचारतंय, जेणेकरून आपल्याला अभ्यासामध्ये या सगळ्या गोष्टी इझी जातील. सुरुवात करतोय मी आत्ताच्या क्लासला. माझं नाव सौरभ राजेंद्र सोनवणे आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली उपलब्ध आहे. शिवाय ही जी PDF आत्ता तुम्हाला मिळतीये ती सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला लगेच अपलोड केलेली मिळणार आहे. त्यामुळं आपल्या ह्या टेलिग्राम चॅनलला सगळ्यांनी जॉईन करून घ्या आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. शिवाय आज जर पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल, करण्याचं काम आहे ते म्हणजे की हा माझा मोबाईल नंबर 814961 करण्याचं काम आहे. लेक्चर बघून झालं की मला व्हॉट्सॲपवरती तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा पाठवा. मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टला ॲड करेन, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना माझ्या लेक्चरचे नोटिफिकेशन जे ते भेटत जातील. चला डिटेलमध्ये बघूया. हा सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला इंडियन इकॉनॉमीवरचा इथे बघायला मिळेल. टोटल फर्टिलिटी रेट किसी भी अर्थव्यवस्था में कुल प्रजनन दर को किस रूप से परिभाषित किया जाता है. तर टोटल फर्टिलिटी रेट हे आपल्याला विचारलं गेलेलं आहे. प्रजनन दर आपल्याला विचारला गेलेला आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे द ॲव्हरेज नंबर ऑफ लाईव्ह बर्थ्स ऑफ अ वुमन वुड हॅव बाय द एंड ऑफ चाइल्ड बिअरिंग एज. एखादी महिला ती चाइल्ड बिअरिंग एज मध्ये किती बालकांना जन्म देऊ शकते आहे, याला काय म्हटलं गेलेलं आहे, फर्टिलिटी रेट असं म्हटलं गेलेलं आहे. ही जी वरची व्याख्या आहे ती जन्मदराची व्याख्या आहे. बरं करे कन्फ्यूज होता कामा नये. ही व्याख्या जन्मदराची आहे. ही आपल्या स्टेट बोर्डामध्ये सुद्धा दिलेली आहे. हा प्रश्न त्यांनी NCERT मधनं उचललेला आहे. ओके, तर आता ही व्याख्या बघा इथे. द टोटल फर्टिलिटी रेट in a specific year is defined as the total number of children that would be born to the each woman if she were to live the end of her childbearing ages. ओके, तर तिच्या मुलाला जन्म देण्याच्या टोटल कालावधीमध्ये ती किती बालकांना जन्म देते यावरनं फर्टिलिटी रेट जो आहे तो डिसाइड होत असतो. पुढच्या क्वेश्चनकडे आपण वळूयात. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा बघा. In India, non-banking financial companies (NBFC) can access to the liquidity adjustment facility window of the Reserve Bank of India. आता इथे मी हा मुद्दा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया शिकवताना सांगितलेलं आहे की LAF लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फॅसिलिटी ही रेपो रिव्हर्स रेपोला सोबत घेऊन चालवली जात असते आणि हे फक्त तेच लोन मंडळी करू शकतात जे स्केड्यूल कमर्शियल बँक्स आहेत. आणि NBFC नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीज या त्या ज्युरिस्डिक्शन मध्ये नाहीत. इलिमिनेशन मेथडने पुढे गेलो तर आपल्याला कळेल की पहिलं स्टेटमेंट इलिमिनेट होत आहे. पहिलं स्टेटमेंट इलिमिनेट, दुसरं स्टेटमेंट इलिमिनेट. दुसरं, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. हो, ते गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये इन्व्हेस्ट करू शकतात, पण त्याची एक स्पेसिफाय लिमिट यांनी करून दिलेली आहे. जर दुसरं स्टेटमेंट करेक्ट असेल तर माझं उत्तर हे D यायला पाहिजे. लास्ट तरी पण एकदा बघून घेऊया. स्टॉक एक्सचेंजेस कॅन ऑफर सेपरेट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म फॉर डेप्ट. तर आन्सर आहे हो. भारतामध्ये जे स्टॉक एक्सचेंजेस आहेत ते डेप्ट म्हणजे कर्जांसाठी वेगळा प्लॅटफॉर्म चालू शकतात का, तर हो, ते वेगळा प्लॅटफॉर्म चालू शकतात. दोन्हीच्या दोन्ही स्टेटमेंट काय बरोबर आहेत. FII गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये इन्व्हेस्ट करू शकतात का, तर हो, ते करू शकतात. दोघी स्टेटमेंट करेक्ट आहेत, म्हणून आपलं उत्तर जे ते 4 येतं आहे. ओनली स्केड्यूल कमर्शियल बँक कॅन ऑपरेट LAF. स्केड्यूल कमर्शियल बँका फक्त LAF मध्ये ऑपरेट करू शकतात. नीट लक्षात ठेवा. आता स्केड्यूल कमर्शियल बँक म्हणजे काय, तर आपलं हे शिकवून झालेलं आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सेकंड शेड्यूल मध्ये ज्या बँका येतात त्यांना म्हणायचंय काय, स्केड्यूल कमर्शियल बँक्स. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स कॅन इन्व्हेस्ट इन गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. हो, ते करू शकतात. करंटली FIs कॅन इन्व्हेस्ट अप टू $10 billion म्हणजे 43,650 कोटी रुपये हे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये ही लोक ही मंडळी इन्व्हेस्ट करू शकता
आहेत. आपल्याला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर मिळतंय. स्टॉक मार्केट हे असं ठिकाण आहे जिथे गुंतवणूकदार कॉर्पोरेशन्स यांनी जारी केलेल्या इक्विटीज, उदाहरणार्थ शेअर्स यांचा व्यापार करतात, बॉन्डचा व्यापार करतात आणि तिथे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजची सुद्धा खरेदी विक्री केली जात असते. आणि आपण हे स्टेटमेंट बघितलेलं आहे की हे तिसरं स्टेटमेंट काय ते आपलं ट्रू आहेत. चला पुढे जाऊयात आता आपण. नेक्स्ट क्वेश्चन जरा नीट बघा. इन इंडिया, भारतामध्ये विच ऑफ द फॉलोइंग कॅन ट्रेड इन कॉर्पोरेट बॉन्ड्स. आधी प्रश्न हा गव्हर्नमेंट सिक्युरिटीजवरचा होता, आता कॉर्पोरेट बॉन्ड्सवरचा क्वेश्चन आहे. इन शॉर्ट भांडवल बाजाराला या लोकांनी फोकस केलेलं आहे. पुढे मनी मार्केटला पण फोकस केलेलं तुम्हाला दिसेल. कॉर्पोरेट बॉन्ड्स अँड गव्हर्नमेंट सिक्युरिटीज. बघा तर कॉर्पोरेट बॉन्ड आणि गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये कोण कोण इन्व्हेस्ट करू शकतं असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. तर लक्षात घ्या, तुम्ही जे इन्शुरन्स खरेदी करतात त्यातनं आलेला जो पैसा आहे ना, इन्शुरन्स कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये टाकतात, कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये टाकतात, गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये टाकतात, बरोबर आहे. पेन्शन फंड्स हो टाकतात पैसे. रिटेल इन्व्हेस्टर्स म्हणजे तुमच्या माझ्यासारखी लोक ही सुद्धा इन्व्हेस्ट करू शकतात का? हो इन्व्हेस्ट करू शकतात. आपलं उत्तर डी यायला हवं. ओके, आन्सर त्याचं 4 आहे. चला आता पुढे जाऊयात. नेक्स्ट लक्ष द्या प्लीज. एक्सचेंज ट्रेड फंड्स, मोटर व्हेकल, करन्सी स्वॅप यापैकी कोणतं फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट आहे? कोणतं लिखित इन्स्ट्रुमेंट? लिखत, आता ह्याच्यातनं मोटर व्हेकल तर बघितल्याबरोबर काढून टाका, त्याचा काही संबंध नाही. लिखित स्वरूपामध्ये ते नाहीये. 2 उडवा, 2 उडवा, 2 उडवा. आता बघा करन्सी स्वॅप, मुद्रा की अदला बदली, करन्सी स्वॅप. हो हे आहे. 3 यायला पाहिजे. आपला आन्सर आलेला आहे डी. संपलं, इझी आहे. UPSCचे प्रश्न ते वाटायला जेवढे तुम्हाला अवघड वाटतात आहेत तर तुम्ही लॉजिकने सोडवायला गेलात तर ते इझिली सुटू सुद्धा शकतात बरं का रे दोस्तांनो. तर बघा, मनी मार्केट एक्सचेंज ट्रेड फंड्स ETF इन्व्हेस्ट इन शॉर्ट टर्म. तर हा जो तुम्हाला ETF दिसतोय याला आता जाणून घेऊया. हा ETF शॉर्ट टर्म मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. लो रिस्क अँड इंटरेस्ट बेअरिंग सिक्युरिटीज लाईक ट्रेजरी बिल्स. ETF च्या माध्यमातून ट्रेजरी बिल, टी बिल शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट असतं. 91 दिवस, 181 दिवस आणि 364 दिवसांमध्ये ते इन्व्हेस्ट होऊ शकतात. इन्व्हेस्टमेंट इन ग्रेड बॉन्ड्स, कमर्शियल पेपर्स, दे आर कन्सिडर्ड ॲज अ लो रिस्क. त्यांच्यामध्ये जर पैसे तुम्ही टाकले तर त्याच्यातली रिस्क कमी आहे. मेकिंग देम सुटेबल टू इन्व्हेस्ट टू प्रिझर्व द कॅपिटल अँड टू प्रोव्हाइड द इन्कम ड्युरिंग द मार्केट अनसर्टेनिटी. ज्या ज्या वेळेला मार्केटमध्ये अनसर्टेनिटी आहे त्यावेळेला जर तुम्ही याच्यामध्ये ETF मध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर इट विल बी व्हेरी गुड फॉर यू. करन्सी स्वॅप हे एक प्रकारचं ॲग्रीमेंट आहे इन विच 2 पार्टीज, ज्याच्यामध्ये 2 पार्टी या एक्सचेंज द प्रिन्सिपल अमाऊंट, मुद्दलाची अमाऊंट ऑफ अ लोन अँड इंटरेस्ट इन वन करन्सी फॉर द प्रिन्सिपल अँड इंटरेस्ट टू द अनदर करन्सी. करन्सी स्वॅप करत असतात ते मंडळी. हा एक प्रकारचा करार आहे ज्याच्यामध्ये 2 पक्ष कर्जाची मूळ रक्कम एका चलनातील व्याज मुद्दलासाठी आणि दुसऱ्या चलनातील व्याज देवाणघेवाणीसाठी करत असतात. चला हा प्रश्न UPSCने असे प्रश्न म्हणजे आता बघा मागे आपण इलिमिनेशन करू शकलो, या प्रश्नात इलिमिनेशन करायचा चान्सच जातो, पण असे प्रश्न पण इझिली सोडवता येऊ शकतात जर आपला अभ्यास व्यवस्थित असेल तर. प्रश्न जरा नीट बघा आणि त्याला सोडवण्याचा व्यवस्थित प्रयत्न करा. हिंदीमधनं मी मुद्दामच वाचायला जात नाही, इंग्लिशमधनं व्यवस्थित वाचूया. इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, आपण ज्या काही ॲक्टिव्हिटीज करतो त्या, आणि मग त्यांचं सेक्टर. चला, स्टोरेज ऑफ ॲग्रिकल्चर प्रोडक्ट. बेसिकली ॲग्रिकल्चर हे प्रायमरीमध्ये येतंय, पण जर त्याच्या स्टोरेजकडे आपण जातोय तर लक्षात घ्या, जेव्हा स्टोरेज फॅसिलिटी प्रोव्हाइड केली जाते ना तर ती सर्व्हिस सेक्टर असतं. सर्व्हिस सेक्टर म्हणजे टर्शरी असतं, तृतीय सेवा क्षेत्र. त्यामुळे बॉस एक तो ना चालबो, ऑल 4 कॅन्सल होईल. डेअरी फार्म प्रायमरी आहे, हो बरोबर आहे, डेअरी फार्म प्रायमरी आहे. 2 यायलाच पाहिजे. ओनली 1 येऊ शकतोय, 2 येऊ शकतोय, 3 येऊ शकतोय. नेक्स्ट, मिनरल एक्सप्लोरेशन. बघा जरा, इंग्लिशमध्ये खनिजांची शोध.
हा प्रायमरी सेक्टरचा पार्ट आहे. दॅट्स वाय बॉस इथे 3 येऊ शकत नाही, म्हणजे ओनली 3 इलिमिनेट होईल. कोणती जोडी जुळती आहे असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण बघितलं 2 जोड्या तर जुळत नाही, 4 गेलं, 3 गेलं. आता छापा काट्यावरती आपण आलेलो आहे. वेविंग क्लॉथ, कपडा बुनाई, हा सेकंडरी सेक्टरमध्ये येईल ना. कपडा बुनाई म्हणजे आता आपण काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग करतोय तर इथे येईल. मग ओनली 2 आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असू शकतं आहे. एकदम इझी पार्ट आहे, त्याला व्यवस्थित जाणून घ्या. आता याचा पण सोर्स जो आहे तो नॉर्मल आहे, NCERT मध्ये दिलेलं होतं, त्यातनं यांनी प्रश्न विचारलेला आहे. कृषी, त्याचं उत्पादन. जर फक्त कृषी घेतलं तर 2 मध्ये येईल. त्याच्यापासून जर आपण काही उत्पादनाकडे गेलो तर ते द्वितीय क्षेत्राकडे जाईल. पण कृषी भांडार जेव्हा आपण स्टोरेज बद्दल बोलतो तर ते सेवा क्षेत्र आहे. डेअरी प्राथमिक आहे, खनिज प्राथमिक आहे, कपडे बनवणं द्वितीय क्षेत्रामध्ये जाईल. पुढे जाऊया. नेक्स्ट, कन्सिडर द फॉलोइंग मटेरियल्स. खालील मटेरियलचा अभ्यास करा. ॲग्रिकल्चर रेसिड्यूज, कॉर्न, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट आणि वूड मिल वेस्ट. निम्नलिखित सामुग्री पर विचार कीजिए. कृषी अवशिष्ट म्हणजे ॲग्रिकल्चर पासून उरलेलं जर काही खालचं सामान असेल तर ते. मक्याचे दाणे, अविशिष्ट जल संशोधन अवंपाक, हे वॉटर वेस्ट ट्रीटमेंट वर करते, म्हणजे वेस्ट वॉटर जिथं जातं ना त्याची ट्रीटमेंट केलेली जागा. आणि कास्ट मिल अपशिष्ट, वूड मिल वेस्ट. आता जरा नीट बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी, की खालील कशापासून आपण सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल बनवू शकतोय. विमानन इंधन जे सस्टेनेबल आहे ते बनवू शकतोय. पहिली गोष्ट ॲग्रिकल्चरल वेस्ट, एकदम बरोबर आहे. दुसरं कॉर्न ग्रेन, बरोबर आहे. हे 2 तर आन्सर ऑप्शनमध्ये पाहिजे. 1 आणि 2 आन्सर ऑप्शनमध्ये पाहिजे. 1 आणि 2 आन्सर ऑप्शनमध्ये पाहिजे. आता जर तुम्ही अक्कल लावायला गेलात आणि विचार केला की अरे वेस्ट वॉटर घ्यायचं का, वेस्ट वॉटर घ्यायचं का, वेस्ट वॉटर घ्यायचं का, मुद्दा तोच आहे, घ्यायचं का नाही घ्यायचं त्यांनीच उत्तर तुम्हाला देऊन दिलेलं, घेऊन टाका. इथे 1, 2 किंवा 3, 4 मध्ये येईल. पैकी वूड मिल वेस्ट हे तर येतच आहे, त्यापासून तर आपण बनवू शकतोय. आन्सर ऑल ऑफ द अबव हे येतं आहे. ह्याची डेफिनेशन जी आहे ती तुम्हाला इंटरनेटवरती चांगल्या शब्दात मिळेल. मी जरा फ्रेममधनं बाजूला सरकतो. शाश्वत द्रव इंधन हे कमी कार्बन उत्सर्जित ऊर्जेचे स्रोत आहे. वातावरणातून मिळवलेले कार्बन वापरणे किंवा टिकाऊ फीडस्टॉक पासून मिळवणे हे त्याचं काम आहे, जे अंतिम वापरकर्त्यांसाठी आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य आहेत. शेतीच्या अवशेषांमध्ये तांदळांचा पेंढा, गव्हाचा पेंढा, तांदळाचा भुसा, कॉर्न, सगळंच सगळं इंटरनेट सोर्स आहे त्याचा, जे बहुतेक कापणीनंतर शेतात सोडले जातात. चारा, लँडफिल सामग्री यांना बऱ्याच ठिकाणी जाळलं जातं. त्यांचा वापर करून तुम्ही असं बनवू शकता. त्यात वनीकरणाच्या अवशेषांमधनं फांद्या, पानं, साल, लाकडाचा इतर भाग हे असतात. तुम्ही याला सुद्धा सोबत घेऊ शकता. आहात आपलं उत्तर सी येतं आहे. चला नेक्स्ट, इंडियन इकॉनॉमी, भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भात खालील पेअर्सचा विचार करा. सर्वात पहिल्यांदा बघा बरं का, कॅपिटलला आपण 2 भागांमध्ये डिवाइड करू शकतो. लक्ष द्या आता. कॅपिटलला म्हणजे भांडवलाला आपण 2 भागांमध्ये डिवाइड करू शकतो. एक आहे फिक्स ॲसेट. फिक्स ॲसेट की हे मी घेतलेलं आहे तर वर्षानुवर्ष मी याच्यापासनं काय करू शकतो, प्रोडक्शन घेऊ शकतोय. उदाहरणार्थ माझा लॅपटॉप, ते फिक्स ॲसेट आहे माझ्यासाठी. तिला वर्षानुवर्ष वापरून मी त्याच्यावरनं वाटेल तेवढे सेशन्स घेऊ शकतोय. दुसरं असतं वर्किंग कॅपिटल. माझ्या खिशातला पैसा हा माझा वर्किंग कॅपिटल आहे. यावरती UPSCनं प्रश्न विचारलाय, जरा नीट बघा. विथ द रेफरन्स टू फिजिकल कॅपिटल इन इंडिया कन्सिडर द फॉलोइंग आयटम्स आणि त्यांची कॅटेगरी.
शेतकऱ्याचं नांगर, वर्किंग कॅपिटल. थांबा, शेतकऱ्याचं नांगर हे फिक्स ॲसेट आहे, ते त्याचं फिक्स कॅपिटल आहे. त्यामुळं पेअर 1 ची झाली आहे गडबड, हे चुकीचं आहे. सभी 4 म्हणजे ऑल द 4 कॅन्सल होत आहे. इथं बघा, इथं इलिमिनेशन होऊ शकतंय. कम्प्युटर फिक्स ॲसेट आहे, हो मी तुम्हाला सांगितलं. माझा लॅपटॉप ओनली एक येऊ शकतोय. यार्न युज्ड बाय द वेवर, बुनकर द्वारा प्रयोग किया जाने वाला सूत. आता इथे क्वेश्चन मार्क आहे, हे सूत ही फिक्स ॲसेट घ्यायची का? ठीक आहे, सूत ही फिक्स ॲसेट घ्यायची आहे का? आता जर आपल्याला सूताला फिक्स ॲसेट घ्यायची असेल तर ती प्रोलॉंग टाइम काम करायला पाहिजे. पण मी जर बघितलं तर जे माझ्याकडचं सूत आहे ते वर्किंग कॅपिटल आहे माझं, त्याच्याद्वारा मी ॲसेटला कामाला लावू शकतोय. त्यामुळं ह्याला फिक्स ॲसेटच्या कॅटेगरीमध्ये न टाकता मी ह्याला काय करणार आहे, मी ह्याला वर्किंग ऑर्डरमध्ये टाकणार आहे. म्हणजे हे गेला आणि हे गेला, तर 2 तर इलिमिनेट झालेत माझे, म्हणजे हा पण गेला. पेट्रोल हो वर्किंग ॲसेट आहे, ती ॲसेट कामं चालवण्यासाठी मला चालवता येऊ शकते. माझं उत्तर ह्याच्यातले 2 पेअर बरोबर आहेत, हे यायला पाहिजे. बघा इथं पण आन्सर बीच येतं आहे. नांगर फिक्स ॲसेट आहे, कम्प्युटर फिक्स ॲसेट आहे, सूत वर्किंग कॅपिटल आहे आणि पेट्रोलला सुद्धा आपल्याला वर्किंग कॅपिटल म्हणून कन्सिडर करावं लागेल. तर हे बघा, हे पण ह्या पण प्रश्नाचा सोर्स आपल्याला इंटरनेटवरनं भेटतोय. द डिफरन्स बिटवीन अ फिक्स अँड अ वर्किंग कॅपिटल. फिक्स कॅपिटल फंड यूज टू अक्वायर लॉंग टर्म ॲसेट्स. आपण म्हटलं होतं की जसं फार्मरचं नांगर आहे. फंड यूज टू फुलफिल डेली बिझनेस रिक्वायरमेंट, याला वर्किंग कॅपिटल म्हणायचं. पेट्रोल आपण बघितलेलं होतं. इट्स लेस लिक्विड, याच्यात लिक्विडिटी कमी आहे, तरलता कमी आहे. हा, हे हायली लिक्विड आहे पेट्रोल, तुम्हाला नाही पाहिजे दुसऱ्याला विकून टाका. डिफिकल्ट टू कन्वर्ट इन टू कॅश, याला कॅशमध्ये कन्वर्ट करणं जर अवघड आहे, पण ह्याला तुम्ही लगेचच्या लगेच कॅशमध्ये कन्वर्ट करू शकता आहात. इट्स वन टाइम इन्व्हेस्टमेंट, हे एकदाच घ्यायचं आहे तुम्हाला. हां, बट हे तुम्हाला रेग्युलरली लागणार आहे. एम्स ऑन अ लॉंग टर्म रिटर्न, ह्याच्यात तुम्हाला लॉंग टर्म रिटर्न्स मिळू शकतात, पण ह्याच्यामध्ये डे टू डे रिक्वायरमेंट्सला या वर्किंग ॲसेट्स कामी येतात. नेक्स्ट, आता मोर फंड्स आर रिक्वायर्ड फिक्स ॲसेटच्या बाबतीमध्ये, पण लेस फंड्स आर रिक्वायर्ड, ह्याच्यामध्ये फंड्सची परत एकदा गरज पडेलच असं नाही. शेअर, डिबेंचर्स आर सम ऑफ द सोर्सेस ऑफ फिक्स कॅपिटल, whereas profit, short term loan are some of the sources of working capital. ओके, चला आता पुढे जाऊयात आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. हे इंटरेस्टिंग आहे, ह्याला मी इकॉनॉमिक्सच्या क्वेश्चनमध्ये टाकणार नाही, हे खरं तर सायन्स अँड टेकमध्ये जाईल. पण ही जी व्याख्या केली गेलेली आहे ना, ही व्याख्या मेटावर्सची केली गेलेली आहे. कसली केली गेलेली आहे? मेटावर्सची केली गेलेली आहे. काय व्याख्या आहे बघा, अन इंटरऑपरेबल नेटवर्क ऑफ 3D व्हर्च्युअल वर्ल्ड्स that can be accessed simultaneously by million users who can export property rights over the virtual items. याला मेटावर्स म्हटलं गेलेलं आहे. ही मेटावर्सची व्याख्या आहे. मार्थ्यू बॉल याने डिफाईन केलेलं आहे मेटावर्सची ही कॉन्सेप्ट. पुढे जाऊया. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरती. UPSCचा ह्या वर्षीचा फोकस हा आपल्याला मनी मार्केट, कॅपिटल मार्केट, फायनान्शियल ॲसेट्सवरती जास्त बघायला मिळतोय. विथ रेफरन्स टू द रूल्स इम्पोज्ड बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्हाईल ट्रीटिंग फॉरेन बँक्स. फॉरेन बँकांबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जसं वागते त्याबद्दल खाली जे स्टेटमेंट दिलेले आहेत त्यांचा विचार करा. 1. देर इज नो मिनिमम कॅपिटल रिक्वायर्ड फॉर होली ओन्ड बँक्स. WOB म्हटलेलं आहे बरं का याला, होली ओन्ड बँक्स सबसिडरीज इन इंडिया. मित्रांनो, असं काही नाही आहे. तुम्हाला जर भारतामध्ये फॉरेन बँक उघडायची असेल ना तर मिनिमम कॅपिटल रिक्वायर्ड आहे. किती रिक्वायर्ड आहे तर जरा नीट बघा. संपूर्ण मालकीच्या उपकंपन्यांसाठी
प्रारंभिक किमान पेडअप कॅपिटल हे 5 अब्ज इतकं असेल, 5 मिलियन इतकं असेल असं त्यांनी प्रपोज केलेलं आहे. सो पहिलं स्टेटमेंट इलिमिनेट होतंय. ह्याचा सोर्स रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची साईट आहे. एक इलिमिनेट होतंय. करेक्ट आपल्याला विचारलेलं आहे. पहिलं करेक्ट आहे का? नाही. दोन्ही करेक्ट आहेत का? नाही. फॉर होली ओन्ड बँक सबसिडरीज ॲटलिस्ट 50% ऑफ द बोर्ड मेंबर शुड बी इंडियन नॅशनल्स. तर हो, हे स्टेटमेंट करेक्ट आहे. तुम्ही अशा कंपन्या जर भारतात उघडणार असाल तर 50% लोक ही भारतीय पाहिजे म्हणजे पाहिजे, गरजेचंच येते. चंदन लावून निघून गेलं तर काय करायचं? सो दुसरं स्टेटमेंट जे ते ॲब्सोल्युटली करेक्ट येतं आहे. तर परदेशी बँका ज्या नव्याने स्थापित होतात त्याच्यामध्ये अर्धे व्यक्ती हे भारतीय असावेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती तुम्हाला हे भेटून जाईल. जाऊयात पुढे. CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीवरचा प्रश्न आहे. रिलायन्स, टाटा, अदानी, अंबानी भारतात काम करतात. त्यांनी जो काही प्रॉफिट कमवला त्याच्या नेट प्रॉफिटच्या 2 प्रकारचे प्रॉफिट असतात. पहिला असतो ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट म्हणजे टोटल प्रॉफिट आहे. दुसरा आहे नेट प्रॉफिट, म्हणजे ग्रॉस प्रॉफिटला इथे घ्यायचं आणि त्यातनं ज्या गव्हर्नमेंटचे जे टॅक्सेस आहेत त्यांना आपण लेस करतोय. तर यातनं भेटतोय नेट प्रॉफिट. त्याच्या 2% CSR प्रत्येक कंपनीला भरावा लागतो. लक्ष द्या. आता CSRच्या बाबतीतला प्रश्न आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी रूल्स. CSR specifies that expenditures that benefit of the company directly or its employee. थांबा. मी एखाद्या कंपनीसाठी काम करतोय. त्या कंपनीने माझ्या भल्यासाठी जर काही 2 पैसे मोजले असतील तर ती कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे का? नाहीये. इट्स एम्प्लॉई विल नॉट बी कन्सिडर्ड ॲज अ CSR ॲक्टिव्हिटी. बरोबर आहे. तर ह्याला CSR ॲक्टिव्हिटी पकडायचं नाही. बरोबर आहे. CSR रूल्स डू नॉट स्पेसिफाय मिनिमम स्पेंडिंग ऑन CSR ॲक्टिव्हिटी. चूक आहे. आपलं आत्ताच बोलणं झालं किमान 2% असलं पाहिजे. तर करेक्ट स्टेटमेंट कोणतं? तर 1 हे बरोबर आहे. आपण आत्तापर्यंत एवढे प्रश्न बघितलेत मित्रांनो. त्यात बघा करेक्टच विचारले गेलेले आहेत त्यांच्याकडनं, म्हणजे त्यामध्ये ते लोक गडबड करत नाही आहेत. CSR 2% सामाजिक बाबींवरचा खर्च आहे. स्वतःच्या खर्चांमध्ये CSR येणार नाही आणि द्यावा लागतो ना, तर 2% तो द्यावा लागतो आहे. आपलं उत्तर जे ते 1 येईल. नेक्स्ट परत इंडियन इकॉनॉमी. कोलॅटरल बॉरोईंग अँड लेंडिंग ऑब्लिगेशन इन्स्ट्रुमेंट कसलं आहे? तर मित्रांनो हे मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट आहे. कोलॅटरल बॉरोईंग. कोलॅटरलचा अर्थ आहे तुम्ही काहीतरी तारण ठेवतात आणि त्यातनं तुम्ही कर्ज घेतात. तर हे बँकांच्या बाबतीमध्ये होतं आणि बँका या मनी मार्केटचा भाग आहे. तर आपलं उत्तर C यायला पाहिजे. चला पुढे. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. वरीलपैकी कोणते विमानं 5th जनरेशन आहेत? रफाएल नाही आहे. 4.5 जनरेशन आहे. MiG-29 नाही. तेजस तर त्याहूनही नाही आहे. तीही 5th जनरेशन स्टेल्थ टेक्नॉलॉजी नाही आहे. 5th जनरेशन स्टेल्थ टेक्नॉलॉजी म्हणजे रडारवरती हे प्लेन दिसतच नाही आहेत. रफाएल 4.5 जनरेशन ते आपण डसाल्टकडनं घेतलेलं आहे. ही फ्रान्सची कंपनी आहे. MiG-29 4th जनरेशन आहे. LCA तेजस 4.5 जनरेशन सिंगल इंजिन मल्टी रोल एअरक्राफ्ट आहे. आता इथे प्रश्न विचारला गेलेला आहे की कोणते एअरपोर्ट्स हे ग्रीनफील्ड आहेत? 2 प्रकार आहेत. ब्राउनफील्ड आत्ता ऑलरेडी एअरपोर्ट आहे, त्याचा नव्यानं विकास करा. उदाहरणार्थ पुणे एअरपोर्ट. ब्राउनफील्ड. ग्रीनफील्ड पूर्ण नव्याने हे एअरपोर्ट उभारायचे आहेत, पूर्ण नव्याने.
ठीक आहे. तर कृषीनगर हे आहे, दोनिया पोलो एअरपोर्ट हे आहे, पण मित्रांनो विजयवाडा नाही आहे. ऑलरेडी एस्टॅब्लिश एअरपोर्टला या लोकांनी नवीन तयार केलेला आहे. आपलं उत्तर 1 आणि 2 आलं पाहिजे. हा करंट अफेअर्सचा क्वेश्चन आहे. यात जरा नीट बघा. 11 ग्रीनफील्ड एअरपोर्ट, दुर्गापूर, शिर्डी हे महाराष्ट्रामध्ये आहे बरं का रे. कन्नूर, पक्यांग सिक्कीममध्ये आहे आणि हे भारतातलं 100वे एअरपोर्ट ठरलेलं होतं. कलबुर्गी, ओरवाकल कुर्नूलमधलं, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग परत एकदा महाराष्ट्रामधलं आहे. कृषीनगर, इटानगर, मोपा हे गोवा, नॉर्थ गोव्यामध्ये आहे, मनोहर पर्रीकर एअरपोर्ट. ओके, तर हे ऑपरेशनलाइज झालेले आहेत. डोंगी पोलो एअरपोर्ट इटानगरला आहे. हे फर्स्ट ग्रीनफील्ड एअरपोर्ट आहे अरुणाचल प्रदेशचं, दॅट्स वाय त्याच्यावरती क्वेश्चन आहे. कृषीनगरचं एअरपोर्ट हे उत्तर प्रदेशमध्ये आहे, विजयवाडा त्या आधीच मोठं केलेलं आहे, त्यामुळं ते येत नाही. चला पुढे जाऊया. हा जो प्रश्न आय होप एवढ्या वेळात तुम्ही वाचलेला असेल. हा प्रश्न मोदी गव्हर्नमेंट इम्पॉर्टंट स्कीम्सचा आहे. सुरक्षित मातृत्व अभियान याबद्दल कोणते स्टेटमेंट आलेले आहेत ते विचारात घ्या. दिस स्कीम guarantees a minimum package of antenatal care service to the woman in their second and third trimester of the pregnancy and 6 months post pregnancy health care services any governmental facility. जी आई आहे, होणारी आई आहे, तिच्या आधी आणि नंतर केअर केली जाईल. ह्याच्यात जे 6 महिन्यांचं त्यांनी सांगितलेलं आहे ना, ह्याच्यात गडबड आहे. दॅट्स वाय पहिलं स्टेटमेंट चूक होतं आहे. करेक्ट विचारलेलं आहे, पहिलं चूक, बोथ चूक. अंडर दिस स्कीम प्रायव्हेट सेक्टर हेल्थ केअर प्रोव्हाइड्स द सर्टन स्पेसिफिक्स कॅन व्हॉलेंटियर टू प्रोव्हाइड सर्व्हिस ॲट नियर बाय गव्हर्नमेंट हॉस्पिटल फॅसिलिटी. तर हो, या स्कीममध्ये सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत प्रायव्हेट सेक्टरची मदत घेतली गेलेली आहे. आपलं उत्तर फक्त 2 यायला पाहिजे. पहिलं वाक्य चूक आहे, बाळांपणानंतर नाही तर त्याच्या आधी योजना मदत करणार आहे. दुसरं वाक्य बरोबर आहे, यात प्रायव्हेट सेक्टरची मदत मिळू शकते आहे. परत एकदा आपल्याला मोदी गव्हर्नमेंट इम्पॉर्टंट स्कीमवरती क्वेश्चन दिसतोय. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेवरचा क्वेश्चन आहे. मोदी गव्हर्नमेंट इम्पॉर्टंट स्कीम्सवरती सेकंड क्वेश्चन आहे. कन्सिडर द इम्पॉर्टंट स्टेटमेंट. परत याच्यात देखील आपल्याला करेक्ट स्टेटमेंट हवेत. एंट्री फॉर द एज ग्रुप टू एनरोलमेंट इन द स्कीम एज 21 ते 40. श्रमयोगी मानधन योजना असू दे किंवा आधीच्याही योजना असू दे, गव्हर्नमेंटनं एंट्री पॉईंट आता 18 केलेला आहे. पहिलं स्टेटमेंट गडबड आहे, पहिलं स्टेटमेंट गडबड आहे, पहिलं स्टेटमेंट गडबड आहे. एज स्पेसिफिक कॉन्ट्रीब्युशन शॅल बी मेड बाय द बेनिफिशरी. तुम्हाला मदत हवी आहे ना, तर आधी प्रीमियम भरा. कसं भरा? तुमच्या एजनुसार भरा. बरोबर आहे. 2 आन्सर ऑप्शनमध्ये पाहिजे. 2 आहे, 2 आहे. ईच ऑफ द सबस्क्रायबर अंडर द स्कीम शॅल रिसीव मिनिमम पेन्शन ऑफ 3000 पर मंथ आफ्टर अटेंडिंग द एज ऑफ 60 years. जो कोणी सबस्क्रायबर लाभार्थी आहे त्याला तो 60 वर्षांचा झाला की त्याला 3000 रुपये पेन्शन भेटणार. हो, हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. आपलं उत्तर आलेलं आहे. शहाणे असाल तर 4थं वाचू नका, कारण ह्याच्यामध्ये मुलींचा समावेश करण्यात आलेला नाहीये, त्याच्या वाईफचा समावेश मात्र होऊ शकतो आहे. पहिलं वाक्य चूक आहे, 18 ते 40 आहे. दुसरं बरोबर, तिसरं बरोबर. मुलींना नाही, पत्नीला मात्र लाभ मिळू शकतो आहे. नेक्स्ट, युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्स बद्दल तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मित्रांनो, या वर्ल्ड हेरिटेज साइट्स बद्दल मी तुम्हाला हा प्रश्न खास करून होमवर्कला देतोय. जितके लोक आतापर्यंत हे बघतात आहेत त्यांनी सगळ्यांनी वर्ल्ड हेरिटेज साइट्सची लिस्ट नक्की काढा. जेवढे लोक आत्ता बघतात आहेत, ॲटलिस्ट मला त्यांच्याकडनं या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे. किती लोक व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात आहेत हे पण मला त्याच्याकडनं नक्की कळेल. पुढे जाऊया. नेक्स्ट, आता
डिजिटल रुपीवरचा क्वेश्चन आहे. रिसेंटली मी फिजिक्सवालावरती सध्या शिकवतोय आणि त्याच्यावरतीच एक कोर्स चाललेला होता, तेव्हा मी हा डिजिटल रुपीचा पार्ट जसाचा तसा शिकवलेला होता आणि त्यावरती क्वेश्चन आहे बघा. डिजिटल रुपी विच अ सॉव्हरेन करन्सी इश्यूड बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बरोबर आहे, आणि ती मॉनिटरी पॉलिसीला अलाइन केली गेलेली आहे. हो, एक स्टेटमेंट करेक्ट आहे, इलिमिनेट होईल. याच्यात पण करेक्ट स्टेटमेंट विचारलेलं आहे बरं करे. हे बघा इथे करेक्ट स्टेटमेंट. इट अपियर्स ॲज अ लायबिलिटी टू द RBI's बॅलन्स शीट, बरोबर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं तुम्ही कोणतेही पैसे घेतात ते किंवा बँकांकडनं तुम्ही कोणतेही पैसे ठेवायला लागतात ते बँकांची लायबिलिटी आहे, ते परत करावे लागणार आहेत. सो 2 सुद्धा बरोबर आहे. हा बाबा इलिमिनेट होईल. नेक्स्ट, इट इज इन्शुअर्ड अगेन्स्ट इन्फ्लेशन टू इट्स व्हेरी डिझाईन. आता ह्याचा उल्लेख आपल्याला कुठेही केला गेलेला नाहीये. मी RBIची साईट पण पाहिली, पण ह्याचा उल्लेख मला कुठेही भेटलेला नाही. त्याच्यामुळे 3 स्टेटमेंट तर असे मी इलिमिनेट केलेले आहे. नेक्स्ट, इट इज फ्रीली कन्व्हर्टेबल अगेन्स्ट द कमर्शियल बँक मनी अँड कॅश. तर हो, यासाठीच RBIने त्याला जन्म दिलेला आहे. हा डिजिटल करन्सी आहे, त्याला तुम्ही कन्वर्ट करू शकता आहात. आपलं जे उत्तर आहे ते D4 यायला पाहिजे. सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, CBDC. आता RBIच्या साईटवरती तुम्हाला याचं उत्तर भेटेल. दुसरा प्रश्न जो RBIच्या साईटवरचा आहे, RBIनं याला तयार केलेला आहे, म्हणजेच RBIच्या मौद्रिक धोरणाचा हा भाग नक्कीच असणार. RBI कडून बँक लोकांनी घेतलेले पैसे किंवा लोकांनी ठेवलेले पैसे, घेतलेले किंवा ठेवलेले पैसे हे RBIला तिचं देणं लागतंय. सो ते लायबिलिटीचा पार्ट येणार. तिसऱ्याचा उल्लेख आपल्याला कुठे दिसत नाहीये, म्हणूनच सेंट्रल बँक डिजिटल करन्सीला RBIनं मान्यता दिलेली आहे. हा, हे लई इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, खूप मोठा आहे, पण हा प्रश्न करंट अफेअर्सचा आहे. मी ना, हे बघा, हे तुम्हाला दिसतंय का, हे साईटवरती आलेली न्यूज आहे. इम्पोर्ट ऑफ US ॲपल राइजेस टू 40 times in 3 months ॲज इंडिया स्क्रॅप्स रिटेल. जी ड्युटी आहे US कडनं ॲपल येण्याची ती भारतानं कमी केली. मग 3 पट आपल्याकडचा जो इम्पोर्ट आहे तो वाढला. पहिलं स्टेटमेंट वाचा, इंडिया डज नॉट इम्पोर्ट ॲपल फ्रॉम युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट, नाही ना. बोथ द स्टेटमेंट्स आर करेक्ट, नाही ना. स्टेटमेंट 1 इज करेक्ट, नाही ना. जर आन्सर आलेलं आहे. शहाणा असेल तर ओढ वाचायची पण गरज नाहीये. हो गया. इन इंडिया ए लॉ प्रोहिबिट्स इम्पोर्ट ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड फूड विदाउट द अप्रुव्हल ऑफ कंपोनंट अथॉरिटी. बाहेरून जर तुम्ही एखादा जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप आणत असाल तर आधी अप्रुव्हल घ्या, तर आणू शकता त्यात, अन्यथा इना चालबो. चला, पहिलं वाक्य चुकीचं आहे, दुसरं वाक्य मात्र बरोबर आहे. पुढे जाऊया. डिजिटल लँड रेकॉर्ड्स मॉडर्नायझेशनचा प्रोग्राम आपण आणलेला आहे की तुमच्या आधी जे काही लँड रेकॉर्ड्स आहेत त्याला आता डिजिटलाइज बाबांनो करा. त्याबद्दल कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे असं विचारलेलं आहे. टू इम्प्लिमेंट स्कीम सेंट्रल गव्हर्नमेंट प्रोव्हाइड्स 100% फंडिंग. हो, तर हे डिजिटल इंडिया माध्यमातनं 100% सरकारनं पुरस्कृत केलेलं आहे. पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. अंडर दिस स्कीम कॅडॅस्ट्रल मॅप्स आर डिजिटलाइज. आधीच्या काळातले जे मॅप्स तुम्ही बनवलेले होते सगळे ते डिजिटलाइज केले जाणार आहेत. हो, दुसरं स्टेटमेंट सुद्धा करेक्ट आहे. नेक्स्ट, द इनिशिएटिव्ह हॅज ब्रॉट इन अंडर द ट्रान्सलेट रेकॉर्ड्स ऑफ द राईट्स फ्रॉम द लोकल लँग्वेजेस टू द एनी लँग्वेजेस रिकॉग्नाइज्ड बाय द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तर हो, आता आपल्याकडे जी आपल्या अनुसूची 8व्यामध्ये जेवढ्या भाषा दिलेल्या आहेत तेवढ्या सगळ्यांमध्ये ह्याचं जे रूपांतर आहे ते करता येऊ शकतंय. आपलं उत्तर जे ते तिघीच्या तिघी करेक्ट हे येतं आहे. UPSC मध्ये आलेले हे महत्त्वाचे प्रश्न मला वाटलेत. एक प्रश्न अजून अमेरिकेच्या संदर्भातला होता, पण त्याचे मला काही एक्झॅक्ट डिटेल्स भेटले नाही, त्यामुळं त्याला काय मी इथे कव्हर केलेलं नाही आहेत. आय होप तुम्हाला हे सगळेचे सगळे प्रश्न आवडलेले असतील. तुम्ही आपल्या व्हॉट्सॲप ब्रॉडकास्टवरती ॲड होऊ शकता. त्यात आपण येत्या काळामध्ये लवकरच अजून खूप सारे सत्र
आपल्या ह्या चॅनलवरती घेऊयात. नक्की त्याला सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुढल्या व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र.